नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आता आपण नवीन योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. तर ही योजना कोणासाठी आहे आणि या योजनेचा लाभ कोणाकोणाला होणार, या योजनेसाठी काय प्रोसिजर आहे, तुम्हाला कुठे कागदपत्र भरावे लागणार, कुठे अर्ज करावा लागणार आणि या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला किती रुपये मिळणार, कसे मिळणार आणि ते कधी तुमच्या हातामध्ये पैसे येणार, या संदर्भात आपण सर्व सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर ही योजना काय आहे हेही आपण समजून घेणार आहोत. तर सर्व माझ्या ऑडियन्सला, संपूर्ण माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझा मनापासून खूप खूप नमस्कार. आपण आता व्हिडिओ सुरू करूया. त्याआधी तुम्हा सर्वांना माझी अंतःकरणापासून प्रेमाने विनंती की आपण जर चॅनलवर आत्ताच आला असाल, पहिल्यांदाच तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला यापुढे येणारे असे प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आणि सर्व इम्पॉर्टंट योजना की ज्या सर्वांनाच लाभदायक आहे, अशा तुम्हाला योजनेचा जर फायदा हवा असेल, लाभ हवा असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. घंटीचे बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन जे आहे, ऑल ऑप्शनवर आहे, तुम्ही ते टच करा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसतील. आणि आठवणीने व्हिडिओला लाईक करा. महत्त्वाचा व्हिडिओ आहे, सगळ्यांना कृपया करून शेअर करा, म्हणजे त्यांनाही या योजनेचा लाभ होईल. तर आपण आता बघणार आहोत या योजनेची सर्व सविस्तर माहिती. तर या योजनेमध्ये तुम्हाला मिळणार आहे 2 लाख रुपये. तर 2 लाख रुपये तुम्हाला मिळणार आणि त्यासाठी तुम्हाला काय करावे लागणार, तर तुम्हाला बँकेत जावं लागणार आहे. तर कोणत्या बँकेत तुम्हाला जावं लागेल, तर ज्या सरकारी बँक आहेत, ज्या सरकारी बँक आहे, 5 प्रकारच्या सरकारी बँक आहेत, त्याच तुम्हाला बँकांमध्ये जाऊन तिथे तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. आणि त्या बँकेत जाऊन तुम्हाला सर्व सविस्तर सांगावं लागेल की आम्हाला या योजनेचा लाभ हवा आहे. कोणती आहे योजना, तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. या योजनेसाठी संपूर्ण वर्षभरात म्हणजे 12 महिन्यातनं एकदा तुमचे फक्त 20 रुपये हे कट होतील. कोणत्या तरी एकाच महिन्यात, समजा आता 2025मध्ये तुमचे मे महिन्यात किंवा जून महिन्यात जर 20 रुपये कट झाले, तर मग ते पुढच्या वर्षी म्हणजे 2026मध्ये मे महिन्यात किंवा जून महिन्यात 20 रुपये कट होतील. म्हणजे वर्षातून फक्त एकदाच तुमचे 20 रुपये हे बँक तुमचे खात्यातनं कट करणार आणि त्या 20 रुपयाच्या बदल्यात तुम्हाला देणार 2 लाख रुपये. तर हे कसे शक्य आहे? हो, हे शक्य आहे. तर या योजनेलाच प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान सुरक्षा विमा योजना असे म्हणतात. त्यासाठी तुम्हाला बँकेत जावं लागेल. तर तुम्ही कोणत्या बँकेत जावं लागेल तुम्हाला, तर बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, बडोदा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, अशा पद्धतीच्या ज्या 5 प्रकारच्या ज्या सरकारी बँक आहेत, या बँकांमध्ये तुम्हाला जाऊन तिथे तुम्हाला विचारायचं आहे त्या बँकेत गेल्यानंतर. परंतु एक महत्त्वाचं, या बँकांमध्ये तुमचं अकाउंट असणं, तुमचं खातं असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुमचं या बँकांमध्ये अकाउंट नसेल, तुमचं या बँकांमध्ये जर तुम्ही खातं उघडलेलं नसेल, तर तुम्ही त्वरित उघडा, कारण की ही योजना खूप महत्त्वाची आहे. या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला मिळणार आहे 2 लाख रुपये. तर कसे मिळणार, तर त्यासाठी तुम्हाला बँकेत जावं लागेल. बँकेत गेल्यावर तुम्हाला तिथे सांगावं लागेल की आम्हाला पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा फॉर्म भरायचा आहे. मग तुम्हाला तिथे बँकेत गेल्यानंतर ते फॉर्म देतील, अर्ज देतील. तो अर्ज तुम्हाला तिथे जाऊन भरायचा आहे
आणि तो अर्ज भरल्यानंतर तुम्हाला फक्त तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो आणि तुमचा पासबुकचा फोटो किंवा तुमच्या पासबुकचे डिटेल्स तिथे लागणार आहे। तर हे सर्व डिटेल्स तुम्हाला अर्ज भरताना लागणार आहे। तर जेव्हा तुम्ही बँकेत गेल्यावर अर्ज भरणार त्यावेळेला व्यवस्थित काळजीपूर्वक तो अर्ज भरा। म्हणजे जर तुम्हाला अर्ज भरता येत नसेल तर बँकेमध्ये जाणकार व्यक्ती तिथे असतात। क्लर्क म्हणजे क्लर्कला काय म्हणतात मराठीत ना, कारकून ना। तर त्यांना विचारायचं, ते क्लर्क म्हणजे ते सांगतात तुम्हाला की अर्ज कसा भरायचा। मग तुम्हाला संपूर्ण ते मार्गदर्शन करतील। त्या पद्धतीने तुम्ही संपूर्ण अर्ज भरा आणि सगळे कागदपत्र आठवणीने अर्ज भरताना त्याला जोडा। नंतर तुम्हाला ही योजनेचा लाभ तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही व्यक्ती असू देत, तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला समजा, तर तुम्हाला हे 2 लाख रुपये मिळणार। तर कसे मिळणार हेच आपण आता पुन्हा सर्व सविस्तर आणि डिटेल जाणूयात। तर तुम्हाला हे 2 लाख रुपये कसे मिळणार, तर बघा, समजा विमाधारक परिवारामध्ये, आता तुम्ही समजा जर हा फॉर्म भरला आणि ही पॉलिसी जर तुम्ही घेतली, म्हणजे ही विमा पॉलिसी जर तुम्ही घेतली, या योजनेचा लाभ तुम्ही जर घेतला, तर समजा तुमच्या परिवारातील कोणत्याही सदस्याची समजा दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला, तर अशा कंडिशनमध्ये सरकारकडून 2 लाख रुपये आर्थिक मदत केली जाते। म्हणजे त्या परिवाराला 2 लाख रुपये सरकारकडून विमा पॉलिसीच्या रूपात दिले जातात। म्हणजे बघा, सरकार तुम्हाला तुमच्या कुटुंबातले समजा एखादी कोणीही व्यक्ती असू दे, तुमच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती असू दे, समजा तिचा ॲक्सिडेंटली डेथ झाली, समजा अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला, तर तुम्हाला सरकारकडून 2 लाख रुपये मिळणार आहेत। तर असं नाही की ज्या व्यक्तीचा अकाउंट तुम्ही उघडलेला आहे आणि ज्या व्यक्तीच्या नावाने फॉर्म भरलेला आहे त्याच व्यक्तीचा जर ॲक्सिडेंट झाला तरच तुम्हाला पैसे मिळतील, तर असं नाही। तर तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा जर अपघाती मृत्यू झाला तर तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला 2 लाख रुपये जर मिळणार आहेत। जर तुम्ही या योजनेचा जर अर्ज केला असेल, तुमच्याकडे जर कागदपत्र असेल आणि दरवर्षी तुमच्या अकाउंटमधनं 20 रुपये जर कट होत असतील, या योजनेचे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे जर दरवर्षी 20 रुपये तुमच्या खात्यातनं कट होत असतील, तरच तुम्हाला या योजनेचे 2 लाख रुपयाचा लाभ हा मिळणार आहे। अशा कंडिशनमध्ये की ज्या कंडिशनमध्ये तुमच्या कुटुंबातील समजा कोणत्याही सदस्याचा अपघाती मृत्यू झाला असेल, अपघातामध्ये समजा कोणाचा मृत्यू झाला, तर तुम्हाला 2 लाख रुपये त्याच्या मोबदला म्हणून सरकारकडून या विमा पॉलिसीच्या माध्यमातून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना याच्या तहत तुम्हाला 2 लाख रुपये तुमच्या परिवाराला मिळणार आहे। तर जर तुम्हाला ही योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ताबडतोब या बँकांमध्ये जा, तर आणि पुन्हा तुम्ही त्या बँकेत गेल्यानंतर फॉर्म भरा, अर्ज करा आणि तसं सर्व त्याचे जे कागदपत्र आहे ते सर्व कागदपत्र तुम्ही व्यवस्थित सांभाळून ठेवा की जेणेकरून तुम्हाला या पॉलिसीचा लाभ होऊ शकतो आणि तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला 2 लाख रुपये हे मिळू शकतात। तर मी पुन्हा सांगते की या कोणत्या 5 बँका आहेत, त्या 5 बँकांमध्ये तुमचं खातं असेल, अकाउंट असेल, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ होईल। आणि जर तुमचं अकाउंट नसेल या बँकांमध्ये तर तुम्ही अकाउंट तुमच्या या बँकांमध्ये उघडू शकतात। तर कोणती आहे ती बँक, तर पहिली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, जी सर्वात मोठी आपल्या भारतामध्ये नंबर 1 बँक आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक आणि सेंट्रल बँक किंवा कोणत्याही सरकारी बँकमध्ये आपले जर सेविंग अकाउंट असेल, जर आपले बचत खाते असेल, तर तुम्हाला 100% या योजनेचा लाभ होणार। फक्त तुम्हाला त्या बँकेमध्ये जाऊन सर्व तुम्हाला कागदपत्र द्यायचे आहे, अर्ज भरायचा आहे, फॉर्म भरायचा आहे आणि तसंच सगळे तुम्हाला डॉक्युमेंट्स, त्याचे जे पावत्या असतात, रिसीट असतात, ते तुम्हाला सांभाळून ठेवायचे आहे।
तर तुम्हाला 100% या योजनेचा लाभ होणार आहे। तर अशी ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे की या योजनेचा लाभ तुम्हाला 100% होणार आहे। तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कृपया करून हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा की जेणेकरून इतर गरजू कुटुंबांना सुद्धा या योजनेचा लाभ होईल आणि पंतप्रधान योजनेचा सुद्धा त्यांना फायदा होईल। आणि जर त्यांना असं कुटुंबात असं काही घडलं तर त्यांना सुद्धा 2 लाख रुपये मिळू शकतात। सो आपली काळजी घ्या आणि आपण सगळेजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद देत राहा।